नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे। मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे। आज विद्यालय तुमचं स्वागत करत आहे। तर आज आपला कोणता धडा आहे? 10वा। कोणता धडा आहे? 10वा। या धड्यात काय दिले आहे? या धड्यात आपल्याला काही चित्र दिलेले आहेत। त्यातून आपल्याला सार्वजनिक चित्र आहे, त्यातून आपल्याला शोध करायचा आहे की हा चित्र आपल्याला कोणत्यासाठी दिलेले आहे। तर चला बघूया। आणि हा पहिला सीझन आहे। कोणता सीझन आहे? पहिला। आणि पहिला आपण बघूया धड्याचा नाव काय आहे। तर धड्याचं काय नाव आहे? उपयोग हमारे। म्हणजे आपल्यासाठी जो उपयोग आहे त्यातून चित्रातून काय काय दिले आहे आणि आपल्याला काय काय उपयोगी आहे आपण हे बघणार आहे। तर चला बघूया। बघा, इस पाठ में हमारे उपयोग में आने वाली 2 सार्वजनिक सुविधाओं को चित्र द्वारा समझाया गया है। या धड्यात आपल्याला काय दिले आहे? आपल्याला आपली आवश्यक सार्वजनिक सुविधा म्हणजे आपली आवश्यक सार्वजनिक सुविधा यातून चित्रद्वारा आपल्याला कळवणार आहे। तर पहिला कोणता आहे? पहिला आहे आपला डाकघर। काय आहे पहिला? डाकघर। आणि दुसरा बँक। तुम्हाला माहित आहे का डाकघर काय आहे? लवकर विचार करा, लवकर। हे बघा, तुमच्या समोर आता काय आले आहे? चित्र। काय आहे? चित्र। आता हा चित्र कोणाचा आहे? कशाचा आहे? डाकघराचा आहे। कोणता? डाकघराचा। तर तुम्ही बघून घ्या पहिला। बघा, आता तुम्हाला काय दिसत आहे? पहा तुम्ही, डाकघराचं चित्र समोर आहे। यातून तुम्ही बघणार आहे की वेगवेगळे ठिकाणी वेगवेगळे जागा लोक बसलेले आहेत आणि बसून काय करत आहे? तर चला बघूया। या चित्रात मनगणत खूपच ऑफिसमध्ये अनेक महिला, पुरुष, मुले आणि ऑफिसमध्ये दिसली जात आहे। तर पहिला कोणता ऑफिस आहे? हे पोस्ट ऑफिस। कोणता? पोस्ट ऑफिस किंवा डाकघर आले आहे। कोणता आहे? डाकघर। तर या डाकघराचा प्रवेशद्वाराजवळ कोणता? प्रवेशद्वाराजवळ एक मोठे टेबल ठेवले आहे। कोणते? एक मोठे टेबल ठेवले आहे आणि त्यावर काय दिले आहे बघूया। पोस्ट ऑफिस मध्ये म्हणजे डाकघर मध्ये येणारे लोक टेबल वापरतात किंवा लेखनासाठी उपयोग करत आहे। काय करत आहे? लेखनासाठी उपयोग करत आहे। तुम्ही बघा, इथे आपण इथे प्रवेश केले आणि इथे लोक बसून आपल्या टेबलवर उभे राहून जे लिहायचं आहे, काय करायचं आहे हे बघत आहे किंवा लिहत आहे। अनेक काउंटर इथे तुमच्या समोर तुम्ही बघत आहे की समोर अनेक काउंटर केले जातात आहे। एक काउंटर काय आहे? बचत खाता। बघा, पहिला काउंटर कोणता आहे? बचत खाता। आणि पोस्ट ऑफिस किंवा डाकघर बचत योजना नयत येथे खाता उघडत येतो। म्हणजे तुम्हाला आपला जे पैसे आहे वाचवायचं आहे तर तुम्ही आपला पैसे कुठे ठेवा? बचत खात्यामध्ये ठेवा। पहिला तुम्हाला या बचत खात्याचा बँकामध्ये जाऊन आपल्याला अकाउंट ओपन करायचं आहे। म्हणजे आपला अकाउंट जे नाही आहे तर आपला अकाउंट आपण काय करायचं? तिथे जाऊन काढायचं। आता बघा दुसरा जो काउंटर आहे ते कोणता आहे? मनी ऑर्डरचा। कोणता? मनी ऑर्डरचा। तर मनी ऑर्डर येथे देशात कुठेही पाठवले जाऊ शकते। आपण मनी ऑर्डर द्वारा कुठे पण पैसा जे आहे आपल्याला आपले रिश्ते जवळ किंवा आपले जे लोक आहे, भाऊ बहीण, वेगवेगळ्या जे रिश्ते आहे आपल्यासाठी आपल्या सोबत, त्याला आपण कुठेही पैसा या मार्ग सोबत पाठवणार आहे। आता आपला झाला तिसरा काउंटर, रजिस्ट्री तिकीट। कोणता आहे?
रजिस्ट्री तिकीट यामध्ये काय करते बघा. तिसरा काउंटर नोंदणी व टपाल तिकिटासाठी आहे. रजिस्ट्री काउंटर रजिस्ट्री कडून पाठवलेला मेल येथे दिले आहेत. आता इथे काय केले आहे, येथे वेगवेगळ्या किमतीचे सिक्के आणतात. वेगवेगळ्या किमतीचे सिक्के आणतात. पुरुष व महिला कर्मचारी टपाल कार्यालयाचं पुरुष किंवा महिला कर्मचारी टपाल कार्यालयात काम करत आहे आणि बहुतेक कामे जे आहे संगणकावर केले जात आहे. जे इथं खूपच काम जे आहे कुठे केले जात आहे, संगणकावर काम केले जात आहे. कारण की जे आपल्यासाठी जे रेकॉर्ड असतात ते कुठून आपल्याला भेटतात, त्यामध्ये भेटत आहे. माहिती फलक विविध, जे माहिती फलक आहे विविध ठिकाणी ठेवले आहे. बघा इथे आणि इथे जे माहिती फलक आहे ते विविध ठिकाणी दिलेले आहे. आणि त्याचबरोबर काय केले आहे, ज्यावर काय लिहिले आहे बघा, ज्यावर काय लिहिले आहे की माहिती दिलेली आहे की जसे आपली बचत देशाची प्रगती, जे आपली बचत आहे ते कोणाची प्रगती आहे, देशाची प्रगती. आम्हाला तुमची गरज समजली, आम्हाला तुमची गरज समजली असं दिलेले आहे. एक नोटीस बोर्ड स्थापित केला आहे ज्यावर दररोज महत्त्वपूर्ण सूचना दिले जात आहे. तर इथे लोक येऊन आपल्या बचत किंवा मनी ऑर्डर किंवा रजिस्ट्री साठी डाकघरला येतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे लोक बसलेले आहेत. इथे खूपच पुरुष किंवा स्त्री किंवा मुले आहेत, कारण की त्यांचा वडील आणि किंवा त्यांची आई येतात. घरी कोणी पण नाही असतात तरी हे लोक घेऊन येतात, इथे ऑफिस मध्ये घेऊन येतात. तर हे सगळं झाला आपला डाकघरचा उपयोगी सार्वजनिक उपयोगी कार्यालय. त्यातून काय काय आहे हे तुम्हाला समजले की नाही? हो. तर अजून काय नाही कळले तुम्हाला, तुम्ही मला सांगा, म्हणजे तुम्हाला समजला. तर चला बघूया यांचा काही शब्दार्थ. बघा, हिंदीतून हिंदी आणि मराठी. कोणता शब्दार्थ आहे हिंदीतून हिंदी आणि मराठी? डाकघर हिंदीमध्ये काय आहे, डाकखाना, आणि मराठीतून पण काय म्हणतात, डाकखाना. इथे प्रयोग म्हणजे उपयोग, काय आहे, उपभोग. बघा, प्रयोग म्हणजे उपभोग. इथे काय दिले आहे, वापर, काउंटर, पटल आणि मराठीतून टेबल. मनी ऑर्डर डाक द्वारा रुपया भेजने का चालन, आणि इथे मेल हाताळणी. रजिस्ट्री पंजीयन आणि मराठीतून नोंदणी. अधिकांश बहुसंख्या आणि इथे बहुसंख्य. ग्राहक असामी आणि मराठीतून आसामी. योजना इथे व्यवस्था आणि इथे पण व्यवस्था. बचत संचित धन आणि इथे संचित संपत्ती. आता दुसरा काय आहे, शब्दार्थ तर आपला झाला आणि आपण बघणार आहे पहिला प्रश्न आणि उत्तरे. तर पहिला काय आहे बघा, तुमच्या समोर आले आहेत. कथन के सामने सही और गलत के सामने का चिन्ह लगाओ. म्हणजे इथे जो तुम्हाला प्रश्न विचारणार जाणार आहे तर हे सही आहे, तर त्याच्या प्रश्न समोर तुम्हाला सही असा चिन्ह करायचं आहे. आणि जेव्हा हे गलत शब्द आहे तर तुम्हाला काय करायचं आहे, सांगा लवकर. हो, गलत यांचा चिन्ह करायचा आहे. तर पहिला बघूया. पहिला, डाकघर में टिकट काउंटर पर रेलवे का टिकट मिलता है. आता पहिला प्रश्न काय आहे तुमचा, की डाकघर यातून काउंटर जे आहे ते कोणतं तिकीट भेटतात, रेल्वे तिकीट भेटतात का? सांगा, तुम्ही गेले आहेत ना डाकघराला? हो, तर तिथे काय भेटतात आपल्याला, रेल्वेचं तिकीट भेटतात का? नाही. तर इथे काय भेटतात आपल्याला, रजिस्ट्रीचं तिकीट. तर
हे प्रश्न जे आहे तुमचा ते काय आहे? गलत आहे. काय आहे? गलत. तर इथे यांच्या समोर इथे गलत याचा चिन्ह दिले आहे. तुम्हाला पण असंही करायचं आहे. दूसरा काय आहे? डाकघर में बचत योजना की सुविधा भी है. तर डाकघर यातून बचत योजना यांची सुविधा आहेत का? हो. तर यांच्या समोर काय करायचंय तुम्हाला? सही यांचा चिन्ह करायचा आहे, जे इथे दिलेले आहे. तर तुम्हाला पण असंही करायचं आहे. आता आपण तिसरा बघूया. डाकघर में सभी काम कंप्यूटर पे किए जाते हैं. डाकघर यातून जे सगळे कार्य आहे ते कम्प्युटरवर केले जातात का? नाही. कारण की काही कार्य जे आहे ते कम्प्युटरवर करतात आणि इथे लोक आहे पुरुष किंवा स्त्री या लोकही कार्य करतात. तर यांचं उत्तर काय आहे? गलत. अजून बघूया. प्रश्न दूसरा. प्रश्नों के उत्तर एक वाक्य में लिखो. इथे तुम्हाला काय करायचं आहे? या प्रश्नावर जे तुमचा प्रश्न आहे त्याचं उत्तर तुम्हाला एक वाक्यात लिहायचं आहे. तर पहिला प्रश्न कोणता आहे? डाकघर में कौन कौन से काउंटर होते हैं? डाकघर तुम्ही पाहिला आहे. त्या डाकघरवर कोणकोणता काउंटर असतात? असा हा प्रश्न आहे तुमचा. चला बघूया यांचा उत्तर. डाकघर में बचत खाता, मनी ऑर्डर, रजिस्ट्री और टिकट के लिए काउंटर है. तर डाकघर यातून किती काउंटर आहे? 3. किती? 3. पहिला कोणता आहे? बचत खाता आणि दुसरा मनी ऑर्डर आणि तिसरा जे आहे आपला रजिस्ट्री ऑफिस. तिकीट के लिए काउंटर आणि तिकिटासाठी काउंटर पण आहे. तर हे झालं आपला पहिला प्रश्न आणि उत्तरे. आता आपण दूसरा बघणार आहे. डाकघर में कुल कितने कर्मचारी दिखाई पड़ रहे हैं? आता हा डाकघरवर तुम्ही जेव्हा जातात तेव्हा तुम्ही हा पाहतात नाही की कोण इतका लोक इथे का आलेले आहे, कोण कोण आहे. तर आता तर नाही आहे, कारण की आता जे कोविड या जे बिमारीचे साधन चाललेले आहेत तर यातून आपल्या जे डाकघर आहे त्यातून खूपच कमी लोक येतात. पण पहिले किती लोक आहेत किंवा या चित्रात किती आहेत आपण बघूया. बघा. डाकघर में 7 कर्मचारी दिखाई पड़ रहे. किती? 7. तुम्ही चित्र पाहिलं आहे. किती? 7 कर्मचारी आहेत. तर अजून बघूया. बघा तिसरा. डाकघर से किसी व्यक्ति को पैसा भेजने वाली सुविधा को क्या कहते हैं? जेव्हा डाकघर यातून तुम्हाला तुमचा भाऊ किंवा बहीण यांच्यासाठी तुम्हाला पैसे देण्याचे आहे तर तुम्ही कसं करत शकणार? आता तर आम्ही खूपच आमच्यासाठी आहेत ज्यातून आपण तुरंत त्यांना पैसे देतात. पण आपल्याला डाकघर यातून पैसा द्यायचा आहे तर कसं करणार? बघा. डाकघर से किसी व्यक्ति को पैसा भेजने वाली सुविधा को मनी ऑर्डर कहते हैं. तर डाकघर मधून कोणत्याही व्यक्तीला आपल्याला पैसे द्यायचा आहे किंवा भेजायचं आहे तर आपण आपल्यासोबत एक सुविधा आहे त्याला काय म्हणतात? मनी ऑर्डर. काय म्हणतात? मनी ऑर्डर असा म्हणतात. आता चौथा प्रश्न. डाकघर में कौन कौन सी सूचनाएं प्रदर्शित की गई है? डाकघर यातून कोणकोणती सूचना जे प्रदर्शित केलेली आहे? पहिला आहे तुमचा बचत आपकी प्रगती, देश की हम आपकी आवश्यकता समजते हैं. जे बचत आहे त्यातून कोणाची प्रगती होणार? देशाची. आणि आम्ही तुमच्या आवश्यकता जे आहे आम्हाला करणार आहे. तर हे झालं आपला 4 प्रश्न किंवा उत्तरे. तर आज आपण काय शिकलो? आज आपण हे शिकलो की डाकघर यातून आपल्याला कशासाठी आपण तिथे जातात. तर का जातात? बघा. पहिलं जे आहे आपल्याला बचत खातं जे आहे त्यांचा आपल्याला शोध करायला आपण जातात की जे आपल्यासाठी किंवा आपण जे कमवले आहे त्यातून आपल्या भविष्यासाठी आपण काही पैसे तिथे गोळा करून ठेवणार आहे आणि त्या आपल्या भविष्यासाठी आपण उपयोग करणार आहे. तर
पहिला आहे बचत खाता आणि दुसरा काय आहे? दुसरा आहे आपला की मनी ऑर्डर. काय आहे? मनी ऑर्डर. तर मनी ऑर्डर तर आपण काय करत आहे की जेव्हा आपल्या वडील आपल्या सोबत नाही राहते आणि आपण कुठे वेगळ्याच जागावर काम करतात, तर त्यांना पैसे कसे द्यायचं हे. तर त्या मनी ऑर्डर सोबत किंवा मनी ऑर्डर करायचं आपल्या वडीलला पैसे आपण देणार आहे. कोणासाठी? कशासाठी? मनी ऑर्डर साठी. तर हा झाला आपला 2 आणि तिसरा जे आहे रजिस्ट्री, तिकट. तर हा वेगळा ठिकाणी आपण डाक भरलेला पाहिले की हा जो आपल्यासाठी खूपच उपयोगी, सार्वजनिक लोकांसाठी खूपच उपयोगी साधन आहे. त्यातून आपल्याला किती कामे आहेत ते इथे आपण बघणार किंवा बघितले आहे. धन्यवाद.